हाय हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्लॉग. मी श्लोका तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर आम्ही गेलेलो आत्तेच्या मूळ गावी, तिकडचा तो व्हिडिओ होता. नंतर हा वरदचा आम्ही घरी आल्यावरती असे खेळत होतो, आत्यांचं घर बनवलेलं, आणि ते आम्ही सगळे फणस खात होतो, त्याचा हा व्हिडिओ. गरे खाऊन झाले, मग आम्ही गेलो संध्याकाळी मी आणि निकेताई असा इव्हनिंग व्ह्यू एन्जॉय करायला. आणि हे त्याच्यानंतर नेक्स्ट डेला आम्ही गेलो पाचलला. तेव्हा आम्ही असं बुधवारच्या दिवशी वाट बघत होतो. आत्ताच्या इथं गाड्या खूप कमी होत्या म्हणून एस टी आली. एस टीला मी बरोबर सीट अडवलेली. तर नेक्स्ट डेला आम्ही गेलो गुरुवारी ह्याला देवगडला फिरायला. आधीच गाडीत येऊन बसलेले, कारण की मला घ्यायचं होतं इंट्रो, आणि मी आधीच सीट मला हवी तशी अडवून घेतली. समोर नित्या ते बसणार होती, कारण नंतर मग वॉमिटिंग फील होते म्हणून. तिथे आत्ते वगैरे बोलवते सगळ्यांना, ते सगळे आलेले आहेत. आम्ही चाललो आहे कुणकेश्वरला आणि तिकडून देवगड बीचला. तिथे गाडीत सगळे झोपले, तेवढी झोपला आणि मग आम्ही पोचलो येऊन कुणकेश्वरला. चपला वगैरे काढल्या आणि असलं भारी वाटत होतं ना दिसायला. तिथे छान फोटोज वगैरे काढलेले. सिंगल फोटो नाही काढलेला. हे एंट्रन्सला असं होतं. फोटोज आहेत माझ्याकडे, ह्याच्यापेक्षा अजून खूप सारे असे व्हिडिओज वगैरे आहेत, पण ते आहेत ते निघते आणि तिला सांगितलेलं पाठवायला, पण बहुतेक ती विसरली. मिळाले तर कुणकेश्वरचा एक वेगळा असा व्लॉग केला. आम्ही इथे कुणकेश्वर देवाचे दर्शनाच्या लाईनीत उभे होतो आणि दर्शन वगैरे सगळं आम्ही चांगलं असं घेतलेलं. इकडनं दर्शन असं येऊ शकतो. आणि हे बाजूला होता बीच. आम्ही त्या बीचवरती गेलो, मस्तपैकी व्हिडिओज वगैरे काढले, फोटोज काढले. अजून ते पिकलेले नाही, मी परत मागणार नक्की त्याकडून. आणि असं सगळं वाट बघत कधी कोण येत आहे. आणि वॉशरूमला गेलो तर बघितलं कमळ आतमध्ये उगत असते. आणि हे नंतर मग आम्ही बीचवर गेलो जेवण वगैरे, आणि तिकडे पृथ्वीने खूप सारे शेल्स वगैरे जमा केले. खूप मजा केली आणि हा आहे देवगड बीच. देवगड बीचला आम्ही खूप सारे फोटोज काढले, एक इन्स्टाला रील पण टाकले आणि यूट्यूबला सुद्धा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.